जनता आपल्या पाठीशी आहे. जनतेने पाहिलेले जे कार्य आणि ते कार्य चांगलं होण्यासाठी आता आपण या पॅनल मध्ये निवडून द्यायचं असं म्हणून सर्व जनता आपल्या पाठीमागे आहे. तुम्ही या प्रभागातले मतदार आहात. हो. तुम्ही तुमच्या मतदारांच्या नात्याने तुम्ही इतर मतदारांना काय तुमच्या उमेदवारासाठी आव्हान द्याल? मतदारांना सांगणं जे काम करणारे त्यांच्याच पाठीमागे गेलं पाहिजे आपण. तुम्ही वाहिल्याच्या नंतर जाधववाडी, बोराडवाडी आणि मोशी या परिसरामध्ये आता विकास झालेला पाहायला मिळतोय का तुम्हाला? विकास फक्त रखडलेला आहे आता काय विकास तसा भरपूर रखडलेला आहे. रोडची काम आहे, पाण्याचा प्रश्न आहे, मधून अधून लाईटीचा बी प्रश्न आहे. नागरिकांची तशी सुविधा काहीच नाही. स्वागत करत आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी आशीर्वाद देत आहे. नागरिक सर्वजण आहेत. त्याचे आशीर्वाद नक्कीच नागरिकांना दिल्याशिवाय राहणार नाही. जिथे जाईल तिथे आमचं चांगल्या प्रकारे स्वागत होत आहे आणि नागरिकांना बसंत बोराटे आहे, रुपालीताई आहेत आणि आमच्या अश्विनीताई जाधव आहेत. प्रतिसाद आम्हाला खूप चांगला आहे आणि होणारच आहे. कारण कसं आहे, जो आपण विकास पाहता पिंपरी चिंचवड मध्ये तो पुढच्या 50 वर्षाचा आपल्या पुढे डोळ्यापुढे विकास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने हा विकास केलेला आहे पिंपरी चिंचवड शहराचा. त्याच्यामुळे आपल्याला प्रतिसाद आणि आपल्याला भरघोस मत मिळणार आहे, हे मात्र 100% खरं. ते माहितीये का, कुठली डेव्हलपमेंट व्हायची की वेळ हा लागतोच. तसं पाहायला गेलं तर आपण पाठीमागेच आहोत. चरोलीचा जो विकास झालाय, चरोलीचे जे रस्ते झाले त्याच्यापेक्षा आपण थोडंसं मागे आहोत. पण इथं जो कामगार वर्ग आहे तो चरोलीच्या मोशीच्या मानाने खूप जास्त आहे. कारण आपल्याला इथं टेल्को कंपनी म्हणा किंवा चाकण MIDC, दुसरी MIDC सगळं जवळ असल्यामुळे क्राऊड इथे जास्त आहे. पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसची 15 वर्षापासून कार्यकर्ते आहे. मला असं वाटतंय की जो विकास होणार आहे इथून पुढे ते फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच करू शकेल. तुमचा प्रचाराचा तुम्ही शुभारंभ सुरू केलेला आहे, परंतु एवढ्या वर्षानंतरही या प्रभागात तुमच्या पाण्याची फार गंभीर प्रश्न आहे इथे निर्माण झालेला आहे. त्याबद्दल काय सांगा? नक्कीच पाण्याच्या प्रश्नावर वारंवार आम्ही आवाज उठवत आलेलो आहे. खरं पाहायला गेलं तर पाठीमागे 2-3 महिन्यापूर्वी आम्ही तिथे प्रत्यक्षात जागेवरती जाऊन काय परिस्थिती आहे ती लाईव्हच्या द्वारे सगळ्या नागरिकांच्या समोर आणलेली आहे, प्रशासनाच्या समोर आणलेली आहे. आणि हा खूप गंभीर प्रश्न आहे. कारण जे पाणी आपल्याला आता नागरिकांना मिळतंय पिण्याचं ते इतकं निकृष्ट दर्जाचं आहे. ते पाणी पिल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरती खूप परिणाम होतोय. इंद्रायणी नदीमध्ये आपण पाहतो सगळीकडचं पाणी सोडलेलं आहे आणि ते पाणी पिण्यायोग्य नाहीये. तेच आपल्याला फिल्टर करून पाणी दिलं जातंय. आणि ह्याच्यावरती मी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जनतेने मला काम करण्याची संधी दिली तर मी नक्कीच या प्रश्नावरती गंभीरपणे लक्ष देऊन हा प्रश्न नागरिकांचा सोडवून नागरिकांना कसं स्वच्छ पाणी मिळेल याच्याकडे लक्ष देणार आहे. त्या पाण्याच्या गंभीर प्रश्नाबरोबरच तुमच्या प्रभागामध्ये असे काय अनेक प्रश्न आहेत की ते घेऊन तुम्ही सभागृहात जाण्याची इच्छा व्यक्त करता? नक्कीच प्रभागामध्ये असेल, पिंपरी चिंचवड शहरामध्ये असेल, ट्रॅफिकची खूप मोठी समस्या आहे, रस्त्यांची समस्या आहे. आता नागरीकरण वाढत आहे, मोठमोठ्या सोसायट्या डेव्हलप होत आहेत, त्याच्यामुळे लाईटचा देखील प्रश्न खूप मोठा ऐरणीवरती आहे. त्याच्यानंतर आरक्षणांचे प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न घेऊन मी येणाऱ्या काळामध्ये नागरिकांच्या समोर उभी राहणार आहे, नागरिकांच्या साथीने उभी राहणार आहे आणि सगळी कामं पूर्ण करून घेण्याच्या दृष्टीने काम करणार आहे. सध्या तुमच्या प्रचाराची रणनीती कशी असते आणि कसं तुमचा प्रचार सुरू आहे? नक्कीच आम्ही 9 वर्ष कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये आम्ही आहोत आणि नागरिक मतदानाची वाट बघत आहेत. आणि आम्ही सकाळी उठल्यापासून 8 वाजल्यापासून खरं तर आम्ही नागरिकांच्या संपर्कात आहोत. नागरिकांच्या भेटीगाठी सुरू आहेत आणि नागरिकांच्या छान प्रतिक्रिया आमच्याबद्दल आहेत. सगळेजण आम्हाला आशीर्वाद देत मतदानाची वाट बघत आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही जनतेला काय आवाहन करू? नागरिकांना नक्कीच आव्हान करावं असं वाटतं. नागरिकांनी जो 9 वर्षापासून अनुभव घेतलेला आहे, कामं कोण करतंय, कामं कोण कशी करतंय याचा अनुभव नागरिकांनी घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते योग्य निर्णय घेतील. पण येत्या काळामध्ये नागरिकांना मला तुमच्याद्वारे आव्हान करावं असं वाटतं. तुम्ही सर्व नागरिकांनी काम करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा, त्यांना आशीर्वाद द्या. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये प्रभाग 2चा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही तुमच्या सोबत कायम राहू. आम्हाला तुम्ही आशीर्वाद द्यावा. आम्ही पॅनलचे 4 उमेदवार आहोत, तर आम्हाला तुम्ही आशीर्वाद देऊन येत्या काळामध्ये तुमची सेवा करण्याची संधी द्यावी अशी जनतेला मी विनंती करते.